तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललोच होतो आपण कौडगावला जाणार आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं होतं. तर आज आपण चाललेलो आहे कौडगावला. लाईट चालायला आबळ आलं हो मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. अजून आपण तर लई लांब पण नाही आलेलो आणि एकदम अशा गार वाजता लागू राहिल्या ना चेहऱ्याला. बस इकडं तर बाजार चालू होता मित्रांनो. रोड असल्यामुळे इकडे बाजार चालू आहे मित्रांनो. तुमच्या तिकडे कधी भरतो कमेंट मध्ये नक्कीच सांगा. इकडे तर गुरुवारी बाजार भरलेला आहे. हे बघा, जवळच आलेलो आहोत आपण. नदीच्या पलीकडच्या बाजूला कौडगाव आहे. लवकरच पोहोचू आपण. तेव्हा त्या साईडला कौडगाव आहे. जाऊयात आपण. इथला रस्ता पण एकदम क्लिअर झालेला आहे. गंगा पुढं सर्वात प्रसिद्ध गंगा आहे. आपण एकदम नदीच्या आता जवळ आलेलो आहोत आणि खूप लांबचं पण अंतर नाही राहिलेलं. आम्ही प्रत्येक वेळेस इथं येत राहतो नदीवर आंघोळी करायला. आम्हाला जेव्हा पण कौडगावला जायचं असतं तेव्हा आम्ही इथं येतच असतो कौडगावला जाताना नदीवर आंघोळी करायला. आणि आज आपण नाही थांबणार कारण की खूप उशीर झाले. खालचा हा जो इथून येणार होता ना, हा पहिला रस्ता होता. आता सगळं नदीला पाणी पण येईल आणि हे बघा एवढं. हे बघा, दक्षिण भारतातील गंगा नदी, दक्षिण भारतातील गंगा गोदावरी बघू शकता तुम्ही. खूप मोठं पात्र आहे इथं. कौडगावला जाताना आपण आता नदीच्या पलीकडे आलेलो आहोत. वैजापूर तालुक्यात, रामपूर तालुक्यात पडलेला आहे. वैजापूर तालुक्यात आलेलो आहोत. हे बा, आणि थोड्या दुरावरच अबुल मलिक बाबा, देवी साईबाबा, सईद बाबा यांची आई म्हणजे चांद बेबी आहे. ते मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी आता. ही माहिती माझ्याच ब्लॉगमध्ये असेल अशी मी अपेक्षा करतो. हे बघा, जत्रा पण चालू आहे बरं का इथं. हे बघा, गुरुवारी बा चांद बेबी आई दर्गा चांदेगाव.